प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आजच्या कीर्तन पुष्पाकरिता निवडलेला अभंग भगवंताचे अतिशय लढीवाळ असणारे भक्त, ज्या भक्ताला साक्षात पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या चरणाशी जागा दिली असे संत चोखोबा महाराज यांचा 4 चरणाचा विश्व माऊली विश्व विभूषण कैवल्य साम्राज्यवती संत ज्ञानेश्वर महाराज यांचं वर्णन आणि यांचं महात्म्य सांगणारा अभंग विठ्ठल. उपस्थित माझ्या माता पित्यानो, नामधारकांनो, हरिभक्तांनो, या अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी, अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे जाण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पहा, आज माऊलींचा 729वा समाधी सोहळा म्हणजे 729 वर्षानंतर आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माऊलीचा जो संजीवन समाधी सोहळा आहे तो अतिशय उत्साहात चालू आहे. आणि तसंच लादे वस्तीवर या पवित्र अशा प्रांगणामध्ये साक्षात ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा गेले 30 वर्ष समाधी सोहळा आणि या समाधी सोहळ्याच्या दिवसाची ही पुष्पवृष्टीची सेवा मजसारख्या एका अज्ञानी लेकराकडे आली, हे माझं सौभाग्य. खरं तर माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने, अनुभवाने, सन्मानाने मोठे असलेले व्यक्ती आज इथं उपस्थित आहेत, परंतु कुठेतरी संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. या उक्तीने माझे गुरुवर्य चंद्रहार महाराज जाधव माझ्या आज समोर असताना देखील त्यांच्या समोर मी बोलणं शास्त्र असं सांगतं, ज्ञानाने मोठे असलेल्या व्यक्तींसमोर लहानाने कधीच भाष्य करू नये. परंतु असं म्हटलं जातं, जिथं गुरुकृपा असते, जिथं शास्त्र प्रचिती असते, जिथं आत्मप्रचिती असते आणि जिथं गुरु प्रचिती असते त्या व्यक्तीने कशासाठी बोलावं आणि का बोलावं याला सुद्धा नियम आहे. का बोलावं, कशासाठी बोलावं, तर पहा, आजच्या विश्व माऊली ज्ञानोबरायांचा हा समाधी सोहळा आहे, जो ज्ञानोबरायांचा त्याग या समाजाप्रती आहे. काय त्याग आहे? बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून अहो, अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेला समाज, त्याला कुठेतरी ज्ञानाचा प्रकाश हवा. हृदयरूपी मंदिरामध्ये जिथं अज्ञानाचा अंधकार साठलाय तिथं ज्ञानाची दिव्य ज्योत पेटवण्याचं काम ज्ञानोबांनी केलं आणि ज्ञानोबांच्या आशीर्वादाने, ज्ञानोबांच्या तत्वाने आणि सद्गुरूंना सच्चिदानंद श्रीपाबाबांच्या आशीर्वादाने चोखोबरायांचा अभंग सोडवण्याचा यथोचित असा प्रयत्न विठ्ठल. चोखोबा महाराज या अभंगात म्हणतात, सुख अनुपम संतांचे चरण. आता अनुपम म्हणजे काय हो? आम्हाला एकेका शब्दाचा जोपर्यंत अर्थ कळत नाही ना तोपर्यंत आम्ही अभंगाकडे जातच नाही. अनुपम म्हणजे काय? अनुपम म्हणजे ज्या गोष्टीला कशाचीही उपमा देता येत नाही. मग चोखोबांचं म्हणणं आहे, असं असणारं जे अनुपम सुख आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला उपमा देता येत नाही, ते शब्दाने लिहिता येत नाही, ते कोणत्याही यंत्राने मोजता येत नाही, असं असणारं सुख कुठे कुठे हो सुख? आता प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी आहे की नाही? प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, विचाराप्रमाणे सुखाची व्याख्या सुद्धा वेगळी आहे. पण खरी सुखाची व्याख्या काय? कुठं आहे सुख? सुख वसे एके ठाई भाऊ बाई कुठं आहे सुख? अहो, हे अनुपम असणारं सुख. मुळात सुखाचे अनेक प्रकार, जिथं ब्रह्म सुख आहे, भक्ती सुख आहे, प्रेम सुख आहे, आत्मसुख आहे आणि विषय सुख आहे. तुम्ही आम्ही विषय सुखाला भुललेली लोक आहे, परंतु अनुपम असणारं सुख, ज्या सुखाचं वर्णन करता येत नाही असं असणारं सुख संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून तो विश्वाचा मालक असणारा सुद्धा संतांच्या घरी येऊन राहिला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदरी राहिला, वैकुंठ
कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून कुठं राहिला? संत सदनी राहिला. एकनाथ बाबांच्या घरी पांडुरंग परमात्म्याने किती वर्ष पाणी वाहिलं? 36 वर्ष पाणी वाहिलं. म्हणजे देव संतांच्या दाराला राहिला. का राहिला? कारण संतांच्या दारातलं जे सुख आहे ना ते वर्णन न करता येणारं सुख आहे म्हणून जगाचा बाप सुद्धा तिथं राहिला. तू का म्हणे तेथे सुखा का येऊ नये राहे समाधानाची. काय तिथं सुखाला ऊन आहे? पण हे सुख संतांच्याच ठिकाणी काय हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. संत म्हणजे 2 हात 2 पाय 2 डोळे असणारी तुमच्यासारखी व्यक्ती आहे. पण का बरं सुखानं तिथं नांदावं? कारण त्यांना सुखाची परिभाषा समजली आहे. आम्हाला आज तागायत समजली नाही. काय आहे सुख? सुख सुख नेमकी सुखाची व्याख्या तरी काय? माऊली सांगतात किंबहुना सोहे जीवा आत्म्याचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. अर्जुनाला सांगितलं बाबा अर्जुना ऐक. अरे काय आहे सुखाची व्याख्या? जिथं आत्म्याचं आणि शिवाचं मिलन होतं, जिथं जीव आणि शिवाचं मिलन होतं, त्या मिलनातून जो परमानंद प्राप्त होतो त्या परमानंदानंतर जी दशा प्राप्त होते ती दशा म्हणजे खरं सुख आहे. मग आम्हाला झालं का हो? आणि ज्याला सुख प्राप्त झालं जो माऊलीच्या चरणाशी उभारतो ना त्याचे डोळे पाणवायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. ही आहे सुखाची व्याख्या. हे आहे सुख. हे समजलं पाहिजे. आजपर्यंत प्रत्येकाने अट्टहास केला. कशासाठी केला? मला सुख पाहिजे. कधीतरी संतांच्या दाराला जाऊन बघा सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुख आहे. मग असं अनुपम असणारं सुख संतांच्याच दाराला काय? सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी जो तत्व तुम्हा आम्हाला दिलं त्या तत्वाच्या रूपाने ते सुख आमच्यापर्यंत आलं. ते कसं आलं? त्यानं होतं काय? तुका म्हणे देह भरला विठ्ठलेन काम क्रोध घर केले रीत. सुखाची प्राप्ती अशी तशी होत नाही. कशी होते मग? ज्या दिवशी तुमचा आमचा अंतकरण त्या विठ्ठलमय नादाने भरून जाईल ना त्या दिवशी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या 6ही विकारांचा तिथं नाश होईल. आणि ते 6ही विकार बाहेर पडत असताना जीवाला जी दशा प्राप्त होते ती दशा म्हणजे सुख आहे. कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ निमाले ताईचे. आवठी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ताईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी जीवाला शाश्वत सुखाची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा त्याच्या अंतकरणातून ह्या 6ही रावणांचा नाश होतो. पण पहा या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला बघायला आणि वाचायलाच आवडतात. प्रत्यक्षात अनुभव घ्यायला कोणालाच आवडत नाही. पण लक्षात घ्या जोपर्यंत साखर आम्ही खात नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही ती गोड आहे. आम्ही जगाला ओरडून सांगू साखर गोड आहे पण ती शास्त्रात लिहिले म्हणून सांगू. पण जोपर्यंत त्याचा अनुभव आम्ही घेणार नाही तोपर्यंत आम्हाला ते कळणार नाही. मुळातच परमार्थामध्ये अनुभव लागतो. अनुभवाशिवाय परमार्थ नाही. ज्या व्यक्तीला अनुभव आला, अनुभव म्हणजे कशाचा? मी कोण, मी का आलो, मला कुठं जायचंय, मला काय करायचंय, कोण आहे हो आपण? आज मी 18 वर्षाचा आहे, कोणी 70 वर्षाचा आहे, कोणी 60 वर्षाचा आहे, कोणी 50 वर्षाचा आहे. पण कोणाला कळालं आपण कोण आहे? का कळालं नाही? माणसाला समजत नाही अशातली गोष्ट नाही, माणसाला समजून घ्यायचं नाही अशातली गोष्ट नाही. मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारी. आपण स्वतः त्या परमात्म्याचे अंश आहे पण बाबा विचारावं लागेल. काय होतं प्रत्येक गोष्टीला
एक प्रकारे काय असतं म्हणतात त्याला, प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करणारा जसा लागतो. आता एखाद्याला इंजिनियर व्हायचं त्याला बीटेक करावं लागतं, एखाद्याला डॉक्टर व्हायचं त्याला MBBS करावं लागतं. जसं प्रत्येक गोष्टीला ठरलेल्या गोष्टी आहेत ना, त्याचप्रमाणे परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया काय आहे, ती प्रोसेस काय आहे, तिथपर्यंत जायचं कसं. मुळातच एक गोष्ट लक्षात ठेवा, परमात्मा हा साध्य आहे, त्याला प्राप्त करायचा. त्याला आम्ही साधन बनवलं. काय बनवलं? साधन. कसं बनवलं? मला खरं सांगा, किती जणाला देव सुखात आठवतो? आठवला का हो कधी? कधीच आठवत नाही. जेव्हा एक दुःखाची जी परिसीमा असते ना, जी जेव्हा आम्ही ओलांडतो ना, तेव्हा आम्हाला त्याची आठवण येते. तोपर्यंत येत. देव देण्याचं आणि घेण्याचं साधन नाही आहे, त्याला साध्य करायचं आहे. मग साध्य करण्यासाठी जी साधना करावी लागते, ती साधना करण्यासाठी जे साधन लागतं, ती साधन म्हणजे प्रक्रिया. मग काय आहे ते साधन? एक तत्व नाम दृढ धरी मनान हरीसी करुणा येईल तुझी. माऊली म्हणतात ते तत्व दृढ धर. पण कोणतं तत्व दृढ धर? कोणती माळ जप? ज्ञानदेव मौन जप माळ अंतरीन धनोनी श्रीहरी जपे सदा. मौनाची माळ जप. मौनाची, जोपर्यंत मौनाची माळ तू जपत नाही तोपर्यंत हृदयातला श्रीहरीची तुला प्राप्ती होणार नाही. मग ही मौनाची माळ नेमकी आहे काय? मौनाची माळ म्हणजे जिथं फक्त श्वासाच्या आधारावरच परमात्म्याचं नामस्मरण केलं जातं. पहा, तुम्ही आम्ही मुखाने जे भगवंताचं नामस्मरण करतो त्याला होतं काय, तर राम कृष्ण उच्चार अनंत राशी पण पापाचे कळपा पडती पुढे, पापाची कळपा पडती पुढे, रामकृष्ण उच्चार अनंत राशीत पण पापाचे कळप पडती पुढे. अहो, भगवंताच्या या मुखाने जर आम्ही नामस्मरण केलं तर जीवाचं पाप टळतं, अनंत जन्मीचं पाप संपतं आणि तिथं पुण्याची प्राप्ती होते. पण जीवाला तर मोक्षापर्यंत जायचंय, जीवाला मुक्तीची गवांधी घालायची आहे. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? नामा परते साधन नाही, जे तू करशील आणि काहीही कर, पण नामाशिवाय दुसरं साधन नाही. आता ज्या माऊलींचा समाधी सोहळा आहे त्या माऊलींचा जर विचार करायला गेलं, आम्ही ऐकलं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, पण ती कोणामुळे लिहिली, ती कशामुळे लिहिली हे आम्ही ऐकलं नाही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं म्हणजे फार सोपी गोष्ट नाही आहे. मग हे कशामुळं झालं, हे का झालं? तर ज्ञानोबांच्या डोक्यावर असलेला निवृत्तीदादांचा हात. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. दिलं मला, सगळं दिलं, पण काय दिलं? ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. अहो दिलंय, पण काय दिलंय? जे ज्ञान आहे, जे गुढ आहे, जे गम्य, जे अनादि, जे अनंत, जे चिरकाल टिकणार आहे, ते ज्ञान निवृत्तीदादांनी मला दिला. आणि त्या ज्ञानाने ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्वभ्रमाची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा सेविती साधू संत, वेदला माझा आरती ज्ञान राजा. काय केलं हो ज्ञानोबांनी? प्रगट गुह्य बोले विश्व भ्रमाची, सगळ्या विश्वाला ब्रह्मस्वरूप करून ठेवलं. मुळातच माऊलीला माऊली का म्हणतात? पहा, जी स्वतःच्या लेकराचं हित साधते ना तिला आई म्हणतात, परंतु जी स्वतःच्या लेकराचं सोडून समस्त विश्वाच्या हिताचा विचार करते तिला माऊली म्हणतात. आणि माऊलींच्या अंतकरणामध्ये समाजाविषयीची तळमळ आहे. जे जे आपण आसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. जे मला कळालं, ज्याने माझा उद्धार झाला, ज्याने मला मी तत्वाची जाणीव झाली, ते या समाजाला कळावं.
आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने माऊलीने एवढा सगळा अट्टहास तुमच्या आमच्यासाठी केला. उगाच म्हणत नाही सर्व सुखाची लहरी आणि ज्ञानाबाई अलंका. सगळं सुख जिच्या चरणाला आहे ना ती ज्ञानाबाई आहे. 750 वर्षापूर्वी जो अवतार झाला तो सर्वसाधारण अवतार नव्हता. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण का अवताराला आले आम्हाला मान्य आहे, माऊली महाविष्णूचा अवतार आहेत, पण का अवताराला आले? अवतार तुम्हा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली कोणी साधारण व्यक्ती नाहीये. अहो ते योग्यांचे योगी आहेत, ज्ञानियाचा राजा आहेत ते. परंतु 750 वर्षापूर्वी अवतार घेण्याचं का घ्यावा? तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया दीन जना. कशासाठी? तुमच्या आमच्यासारख्या दीन जनाचा उद्धार करण्यासाठी संत आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे देवोपकारासाठी, हे देवोपकारासाठी, हे देवोपकारासाठी, हे देवोपकारासाठी, हे देवोपकारासाठी, हे उपकारासाठी. कशासाठी आले? उपकार करण्यासाठी. मुळातच संत आपल्याला इतका उपकार करतात ना की माय बाप सुद्धा आपल्यावर एवढे उपकार करत नाहीत. उपकार सांगू मी काज बाप न करी आई ते माझ धर्मे डांगे देखिले बाज दिले अक्षया बया दानगा केले उपकार सांगू मी काज बाप न करी आई ते माय धर्मे डांगे देखिले बाय दिले अक्षया बया दानगा. केले उपकार सांगू काय ऐसी बाप न करी माय. आपले आई वडील सुद्धा जेवढा आपल्यावर उपकार करत नाही तेवढे संत करतात. पण नेमके उपकार काय करतात? काय उपकार केला? जो निवृत्ती दादांनी ज्ञानोबांवर केला, जो मुक्ताई चांगदेवावर केला, जो विसोबा खेत्रांनी नामदेवावर केला, जो स्वामी विवेकानंदांवर रामकृष्ण परमहंसांनी केला आणि जो सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपादबाबांनी आमच्यावर केला तो उपकार. मग काय आहे तो उपकार? आता सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहेत, पण जो उपकार केला तो उपकार असा आहे की स्वतः नामदेव महाराज म्हणतात खेचराने जो माझ्यावर उपकार केलाय नामा म्हणे की दावी आली सोय न विसंबे पाय खेचराची. पण असा काय उपकार केला? तर ज्या नामदेव महाराजांना फक्त मूर्तीपुरता देव माहिती होता ना ते नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देव देही दाखविला उपकार केला खेचरा. काय उपकार केला? ज्याला मी फक्त मूर्तीपुरतं पाहिलं तो मला माझ्या हृदयात दाखवण्याचा उपकार माझ्या गुरुदादांनी केला. काय उपकार केला? चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा उपकार केला कोणावर? चांगदेवावर. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी हा शंख चक्र गदा पद्मसहित करी हरी हा देखिला
प्रेमाले तुझे बनला. काय उपकार केला विचार करा. उपकाराची परिभाषा जर पाहायला गेलं ना तर निवृत्ती दादांनी ज्ञानोबांवर जो उपकार केलाय तो उपकार केल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात देखिला देखिला माये देवांचा देव मी बघितला. पण काय बघितला? देवांचा देव बघितला. अहो तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसांनी देव सुद्धा अजून पाहिलेला नाही. माऊलींनी देवांचा देव पाहिला. आजही आम्ही त्याच भ्रमात आहे. कोणत्या भ्रमात आहे? जोपर्यंत आमच्यातला तो भ्रम जाणार नाही. पहा देवाला कोण मानत नाही अशातला विषय नाही. प्रत्येक जण देवाला मानतात. इथं बसलेले तर कीर्तनाला म्हणून तर आले ना देवाला मानता म्हणून. पण तो देव आम्हाला समजला नाही. तो देव आम्हाला उमगला नाही. प्रत्येकाच्या घरात रोज नित्य नियमाने पूजा होते की नाही? पण ती पूजा कधीच भगवंतावर प्रेम आहे म्हणून होत नाही. घरातला नित्य नियम आहे म्हणून होते. खरं आहे की नाही? सगळ्याला माहिती. घरातल्या माता माऊल्यांची तर अवस्था अशी असते कधी एकदाशी देवपूजा झाली की सगळ्यात मोठं काम झालं. होते की नाही? पण ही देवपूजा जरी नाही केली तरी भगवंताला काही वाटणार पण देवावर प्रेम जरूर करा. कारण तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. अहो भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला वैकुंठ सोडून याला वैकुंठ सोडून याला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला केला भावाचा केला. देव भावाचा भुकेला. कशाचा भुकेला आहे तो? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसारी भाव विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये भाव विन देव न कळे निसंदेहन गुरु विन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव नाही हे ठीक आहे पण गुरुशिवाय अनुभव येत नाही म्हणून माऊली सांगतात म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृत कार्य होई जे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. मुळात झाड टवटवीत दिसतं हे ठीक आहे पण त्याच्या फांद्याला पाणी दिल्यामुळे टवटवीत दिसत नाही. त्याच्या मुळाला पाणी द्यावं लागतं तेव्हा ते टवटवीत दिसते. जाणते न गुरु भजिजे तेने कृत कार्य होईचे. अगदी याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर तुमच्या आमच्या मुळाला जोपर्यंत आम्ही पाणी देणार नाही ना तोपर्यंत आमचा हा वटवृक्ष फुलणार. मग आमचं मूळ काय आहे? आमचं मूळ काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. मुळातच सध्याची परमार्थाची बिकट अवस्था कशी माहिती का? इतक्या बाटल्या झाल्यात पण त्या बाटलीच्या आत काय कोणालाच माहिती नाही. कलियुगी घरोघरी संत झाले फारण वित्त बरं पोटासाठी हिंटी दारोदार. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे तया म्हणू नये साधू जगी विटंबना बघ. ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध लोभ याचा वश आहे ना तो माणूस कधीच साधू होऊ शकत नाही. मग त्याने किती पांढरे कपडे घालू द्या नाही तर त्याने किती पण भगवे कपडे घालू द्या त्याला अर्थ ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी मनती साधू अंगाला उनी या राख राख डोळे झाकून करीती पाप. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी मनती साधू लावूनी या राख डोळे झाकून करती पाप. पोटासाठी संत झाले कलित बहुत झाले कलित बहुत झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. ह्या कलियुगामध्ये वित्तभर पोटासाठी आज जेवढे संत तयार झाले ना मुळातच महाराज संतांची व्याख्या आम्हाला कळाली पाहिजे. सन्मार्गम वर्तिनहं संत. जो सत्य मार्गाने चालतो त्याला संत म्हणावं. जो स्वरूपाला पोहोचवतो त्याला संत म्हणावं. जो आपल्या मी तत्वाची जाणीव आम्हाला करून देतो त्याला संत म्हणावं. या जर गोष्टी आम्हाला समजल्या ना तर आपण सुखापर्यंत पोहोचू शकतो. सुखापर्यंतचा प्रवास फार अवघड नाही फार अवघड नाही.
नाही, पण सुखापर्यंतचा जाणाऱ्या प्रवासाचा मार्ग हा हृदयातून जातो. कुठून जातो? हृदयातून जातो. मग आता विचार जर करायला गेलं, हृदयातून जो मार्ग जाणार आहे त्या मार्गावर जर कचरा असेल तर तिथपर्यंत पोहोचत नाही. मग त्या मार्गावरचा कचरा जेव्हा आम्ही काढू ना, तेव्हा या हृदयाचे सुद्धा अलंका भुवन झाल्याशिवाय राहत नाही. मग हे अलंका भुवन आहे काय? काय आहे अलंका भुवन? अलंका भुवन म्हणजे माझी माऊलीने जिथं समाधी घेतली तेच का अलंका भुवन? माझी माऊली आज जिथं वास्तव्य करते तीच का फक्त अलंकापुरी? नाही. अलंका भुवनाची व्याख्या सांगताना एक महाराज असं म्हणतात, ज्या लंकेत रावण राहतो ती लंका, ज्या लंकेत रावण राहतो ती लंका, आणि ज्या लंकेतून अहंकार रूपी रावण मेला ती अलंका. मग आमच्या हृदयात जर अहंकार रूपी रावण राहत असेल तर ती जरूर लंका आहे. पण ज्या दिवशी अहंकार आमच्या हृदयातून जाईल ना, तिची अलंकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच अलंकापुरामध्ये ते सुख नांदतं, त्याच आळंदीमध्ये ते सुख नांदतं. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. सुख चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत तसे. चोखोबा महाराज म्हणतात, अनुपम असणारं सुख जर कुठं नांदतं ना तर ते अलंकापुरामध्ये नांदतं. आता वाचार्थाने पाहायला गेले तर सुखरूप असणारी ज्ञानाबाई कुठे वास्तव्य करते तर त्या अलंकापुरामध्ये करते. पण लक्षार्थाने जर पाहायला गेलं, सुखाचा मार्ग ज्या हृदयातून जातो ना
त्या हृदयामध्ये सुख वास्तव्य आणि ते अलंकापूर आहे. आता विचार जर करायला गेलो, तसं पाहायला गेलो, आम्हाला सुख जरी समजलं असलं तर सुखापर्यंत जाण्याचा जरी मार्ग हृदयातून जात असला तरी तिथपर्यंत जाण्यासाठी एक गोष्ट लागते. काय लागते? माणसाचं चिंतन तेवढं लागतं. चिंतनातून तिथपर्यंत जीव जातो. आता जीवाला फक्त चिंताच माहिती, चिंतन माहिती, चिंताच माहिती, चिंतन माहिती. मुळातच संसारिक जीव जो आहे ना तो फक्त चिंता करतो. काय चिंता करतो? सुखाची चिंता करतो. चिंता कशासाठी करतो? जीव माझं लागी दुःख व्हावे ऐसा कोणी ना भावे जीवे. मला दुःख व्हावं असा एक तरी आहे का? प्रत्येकाला सुख हवंय. मग सुख हवंय म्हणून तर चिंता आहे ना. पण ज्या दिवशी आम्हाला कळेल, पहा, चिंता आणि चिता फार अंतर नाही, एका अनुस्वाराचा अंतर आहे. पण चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही निर्जीव माणसाला जाळते. मग आम्हाला जळायचं, मग आम्हाला काय करायचं? लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं चिंतन कराल त्या दिवशी तुमची संसाराची चिंता तो परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या मनात जरी चिंता केली तरी ती चिंता कधी मी उद्धार पावेन ही चिंता असावी. कधी मी त्याला भेटेल, कधी तो मला भेटेल, कधी मी त्याला आलिंगन देईल, कधी मी त्याचा होईल ही चिंता जीवाला असावी. पण जीवाला ही चिंता, परंतु चिंता अशा गोष्टीची जी गोष्ट आपली नाही, जी पूर्णपणे खोटी आहे, जी पूर्णपणे अशाश्वत आहे. किती जणांना आजपर्यंत संसारातून सुख प्राप्त झालो? जरूर आहे पण क्षणिक आहे. गाडी घेतला, बंगला बांधला, ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, लगेच संपणाऱ्या आहेत. पण विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, संसार लुकमूळ, तुझी कडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, पोसावेची हेची वाटे, जे जे विटे तयासी, देव कृपा करील मग, कैला राखील, पोसावेची हेची वाटे. संसार दुःख मुळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार हा इंगळी प्रमाण आहे आणि रात्र दिवस आम्ही त्याची तळमळ करतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण मला सांगा, इथं एवढं ओरडून जरी सांगितलं, संसार कोण सोडल का? सोडल का? मुळातच कीर्तनाचं कसं झाले, 2 तास ऐकायचं, इकडच्या कानाने ऐकायचं आणि इकडच्या कानाने, अहो 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाने माणसाचं जीवन सुधारतं. आता संसारातली गोष्ट चालू म्हणजे संसार म्हणजे फक्त तो तुम्ही आम्ही करतो तो संसार नाही, जन्म मरणाच्या फेऱ्याला सुद्धा संसार म्हटलं गेलं. माऊली सांगतात, उपजयते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. जन्माला येणारी हर एक गोष्ट मरणार आहे, जी नष्ट झालेली गोष्ट परत एकदा येणार आहे. पण हे आम्हाला संपवायचंय. बरं, इथं येण्यासाठी हे एवढं सुखाचं आहे का? परत यायचंय का? एवढं सुखाचं नाहीये, मग आम्हाला इथं यायचं नाहीये. पण यायचं नाही हे नुसतं ठरवून चालत नाही. त्याच्यासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य. माणसानं कसं करावं? संसार करताना नेहमी संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहताना झालं कसं माहिती का? का कमलकंदा आणि दरदुरी नांदिनुके, एकेची घरी परी परागू, सेवीचे भ्रमरी जवळीला चिपळू चिवरे. कमळाच्या फुलाच्या शेजारी बेडूक आहे, पण बेडकाला मकरंद घेता येत नाही. मकरंद कोण घेऊन जातो? भुंगा येणारा घेऊन जातो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी, त्वचेची आपदरा आड परी, अव्यरोणी ते गोचिड अशुद्ध काय निघत. त्या गोचिडाच्या तिथं दूध पण आहे, पण तो दूध पिणार नाही, अशुद्ध असा रक्तच पिणार. ती गोचडाची अवस्था आमची आहे. शुद्ध स्वरूपाने असणारा परमात्मा आमच्या जवळ आहे, पण आम्हाला विशुद्ध आणि अशुद्ध असलेला संसारच करायचा. आणि असा तर
तमाशा करायचा नाही, अट्टहासाने करायचा आहे, सायासाने करायचा आहे, जिद्दीने करायचा आहे. माऊली सांगतात सायाचे करीसी प्रपंच दिननीची हरीसी न भजसी कोण्या गुणे. अरे बाबा सायासाने करशील, अट्टहासाने करशील, पण परमात्म्याचं भजन कधी करशील. बरं कोणाचं भजतोय आम्ही? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार. जो लटका आहे, आमची येर झार आहे ना, ती आम्हाला थांबवायची. आणि हे सगळं करण्यासाठीच माऊलीने काय केलं? निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे वेद. ज्या वेदाचं स्वरूप असणारी ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हासारख्या लोकांपर्यंत माऊलीने पोहोचवली. बरं का पोहोचवली? त्यांना माहिती हा समाज आजही संसारामध्ये आसक्त आहे, आजही हा माया मोहाने भरलेला आहे. म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. बरं माऊलीना महाराज का म्हणावं? तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली असं का म्हणावं? महाराज या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणी राजा नाही. महाराज म्हणजे ज्याच्याकडं महान असं गुह्य आहे तो महाराज, ज्याच्याकडं महान असं गुपित आहे तो महाराज. मग असे असणारे ज्ञानोबा ज्याने निगमावली प्रगट केली, कोणासाठी केली? तर अभंगाचं 3रं चरण. तो हंसारी आसक्त माया मोहराचे संसारी आसक्त माया मोहरत. संसारी आसक्त माया मोहरत. संसारी माया माया मोहरती. आईचे जे पतित तारवया तारवया. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तारावया ऐसे तो पतित तारवया. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. संसारी आसक्त माया मोहरतन ऐसे जे पतित तारावया. जे संसाराने ग्रसलेले, संसाराने आसक्त आहे, माया मोहाने भरलेले अशा पतितांना. पतित कोणाला म्हणायचं? जो पापी आहे. बरोबर, पतित म्हणजे पापी. पण या ठिकाणी माऊलींचं म्हणणं आहे जो संसारात आसकलेला जीव आहे ना तोच पापी आहे. मग इथं बसलेले आपण सगळे, इथं बसलेले आपण सगळे आम्हाला व्हायचंय का हो पापी? आम्ही दान करतो, आम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी करतो. कशासाठी करतो? जीवाला पुण्य मिळावं. पण माऊली ओढून सांगतात तोच पापी आहे जो संसार करतो. पण नुसतं संसार म्हटलं नाही, जे संसाराने आसक्त आहेत ते पतित आहेत. संसार विरक्तही करता येत. मी नेहमी सांगत असते, आळूचं पान पाण्यात ठेवलं पण त्याला पाणी चिटकत नाही, तो आळूचा गुणधर्म आहे. मग आमच्यातही तोच गुणधर्म असावा. बाह्य रंगाने संसार इतका चांगला करावा, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. माणसाने इतकं धन कमावं, उत्तम गतीनं कमवावं. पण ते सगळं करत असताना आपण ज्या हेतूसाठी आलो, पूर्वीच्या काळचे लोक पोट भरण्यासाठी जगत होती, आजकालच्या काळातील लोक मन भरण्यासाठी जगतात. पण मन कधीच भरत नाही. भोजनासाठी दिला नाही, भजनासाठी दिलाय. पण जो भजनासाठी दिलाय त्याला जर भोजनासाठी खर्च करत असाल ना, तर 70 असो, 60 असो, 50 असो, सगळ्याला जायचं, सगळ्याला जायचं. पण कसं जायचं हे आपल्या हातात आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्तिमान. संत सांगतात माणसाने असं जगावं ना की शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस आपण निघून जातो ना, आपण जिवंत असताना लोक आपल्याला किती ओळखतात यात महत्वच नाही, आपण गेल्यावर लोक आपली किती आठवण करतात यात महत्व आहे. आज 729 वर्षांनंतरही माऊलीचं नाव घेतल्यानंतर आपसूक डोळ्यात पाणी येतं. म्हणजे माऊलीची कीर्ती काय असेल पहा. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर
ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमा. जगमा. आज 350 वर्षानंतर ही तुकोबाची गाथा आमचा माथा ठीक करते. 750 वर्षानंतर आजही माऊलींची ज्ञानेश्वरी अज्ञानाच्या अंधारात आम्हाला ज्ञानाचा प्रकाश देते. आजही संत एकनाथ बाबा गेले असतील, नामदेव महाराज गेले असतील, तरी सुद्धा ते त्यांच्या कार्याने आजही जीवित आहेत. कारण चैतन्य कुठंच जात नाही. ये चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणत या नाही व्यामोह दुःख. चैतन्य कुठंच जात नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. जाणारा येणारा देह आहे पण चैतन्य कुठंच जात नाही. आणि माणसाचा जो जन्म आहे ना, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांत ते स्वीकारती चैतन्य नाते. हे सर्वसामान्य माणसासाठी माऊलींसाठी नाही. का बरं नाही? माऊलींनी संजीवन समाधी घेतली. संजीवन या शब्दाचा अर्थ म्हणजे त्यांनी आपल्यासारखा देह त्याग केला नाही. 5ही तत्व आहेत त्या चिंतनाने आपोआप काय होत गेली, या चराचरामध्ये ती आपोआप विरघळत गेली. आणि तसा माऊलीने देह ठेवला, आपल्यासारखा ठेवला. पण त्याच्यासाठी मुळातच समाधी या शब्दाचा अर्थ असा आहे, गहन अशा चिंतन मग्न असताना, गहन असं चिंतन मग्न असताना जिथं फक्त आणि फक्त त्याचा आणि स्वतःचा संबंध असतो त्याला म्हणायचं समाधी. म्हणजे जिथं अष्टयोग एकत्र केले जातात त्याला म्हणायचं समाधी. आपल्याच्यानं शक्य. आपण कसं मरणार आहे ना हे प्रत्येकाने आठवायचं. का आठवायचं माहिती का? कारण मरण आठवलं की माणूस बरोबर जगतो. मरणाआधी सावध व्हावे. आम्हाला वाटत असेल आम्ही एवढे दिवस आहे तेवढे दिवस काही सांगता येत नाही, क्षणभंगुर नाही भरवस. मग या सगळ्यावर एक उपाय आहे. काय उपाय आहे? आम्हाला या संसारातल्या सगळ्या गोष्टी माझ्या वाटतात. आई माझी, भाऊ माझा, बहीण माझी, चुलती माझी, चुलता माझा, सगळं माझं वाटतं. देव माझा कधीच वाटत नाही. का वाटत नाही? त्याला कधी आपण आपलं म्हटलंच नाही. पण देव जर माझा असं जर वाटायचं असेल तर तुकडोजी महाराज सांगतात काय कर, काय कर, घे 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 हरे नाम घे. म्हटलं हरीचं नाम घ्यायला सांगितलं. का घ्यायला सांगितलं? कारण आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नामक जमाना खोया. कबीर महाराज सांगतात 3.5 हातांचा मनुष्य जन्म फक्त खाणे पिणे झोपणे मौज मजा मस्ती याच्यासाठी नाही दिला, काहीतरी करायला दिला. मग काय करायचंय तर चिंतना चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मणीच्या सुखांत पांडुरंग भेटी. ते चिंतन करायचंय जे चिंतन चित्ताला लागलं पाहिजे. पण चित्त कसं पाहिजे? नाही मन निर्मळ काय करील साबण. मनच निर्मळ नसेल साबण काहीच करू शकत नाही. अहो भाई रंग चमकवण्यासाठी आमच्याकडे नको नको ते प्रोडक्ट अवेलेबल आहे. पण मन जर चमकवायचं असेल तर तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते चित्त ज्या दिवशी निर्मळ होईल ठाईचं बैसोनी करा एक चित्तन आवडी अनंत. नाहीतर त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमीण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामा चित्ताशिवाय सगळं व्यर्थ आहे, लक्षात घ्या. का माहिती का? आपण पहा फार मोठ्याने म्हणतो कामामध्ये काम म्हणा राम राम, संतांनी सांगितलं का नाही? पण खरंच मला सांगा काम करताना राम आठवतो का हो? नाही आठवतो का? मी तर नेहमी म्हणते एक वेळ कामापाशी राम आठवत नाही पण रामापाशी काम नक्कीच आठवत. आठवतं का नाही? याला कारण आहे. संतांनी भलेही सांगितलं असेल कामामध्ये काम म्हणा राम राम, पण ती दशा प्राप्त करण्यासाठी आधी आपल्या मनावर आपलं काय पाहिजे? नियंत्रण पाहिजे. आपण मनाच्या अधीन चालतो, मन आपल्या अधीन चाललं पाहिजे, त्या दिवशी ही गोष्ट शक्य आहे. आणि ज्या दिवशी ह्या गोष्टी शक्य आहेत त्या दिवशी आम्हाला बोधाचा आणि ज्ञानबोधाचा शृंगार आम्ही धारण करू. ज्या दिवशी विवेकबोधाचा, ज्ञानबोधाचा आणि बोधबोधाचा शृंगार तुम्ही आम्ही धारण करू ना, तेव्हा 84 लक्ष योनींवर सिक्का आम्ही बसू म्हणून तुकोबा म्हणतात. बोध मुरारी शृंगारीला, अहो बोध मुरारी शृंगारीला आणि 84चा सिक्का केला. तुकोबा म्हणतात बोधाचा शृंगार धारण केला तर 84 लक्ष योनींवर सिक्का बसवशील. पण कोण बसवेल? कोण बसवेल? लेक लाडकी लाडकी कमी संतांचे, लेक लाडकी लाडकी कमी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची.
मजवर कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची हो लाडकिले कमी संतांची मजवर कृपा बहुतांची हो लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची हो लाडकिले कमी संतांची तुकोबा म्हणतात बाबा ज्या दिवशी तू संतांचं लाडकं होशील ना त्या दिवशी 84 लक्ष योनींवर तुझा सिक्का बसेल. पण त्याच्या आधी आम्हाला एक चुडा घालावा लागेल. चुडा म्हणजे कोणता? जो आम्ही रोज हातात घालतो तो का? आजकालच्या बायका ते पण घालत नाहीत, हा विषय वेगळा. पण तुकोबा सांगतात चुडा घालायचा आहे ना तर ज्ञानबोधाचा चुडा घाला, संस्कारांचा चुडा घाला, अख्खी चुडा घाला. अख्खी म्हणजे अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. तुकोबा म्हणतात अख्खी चुडा हाती आला, अहो अख्खी चुडा हाती आला आणि अंकन मोती नाकाला. मग असा अक्षय असणारा चुडा जर आम्ही घातला ना आणि तोच व्यक्ती घालतो जो संतांचा लाडका आहे, म्हणून तुकोबा म्हणतात लेक लाडके लाडके लेक कमी संतांची लाडकी लाडकिले कमी संतांची लेक लाडके लाडके लेक कमी संतांची लाडकी मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठी भाव भक्त देखोनिया. एकीकडे विदुराची झोपडी, एकीकडे दुर्योधनाचा महाल आहे. पण विदुराच्या झोपडीत प्रेम आहे, दुर्योधनाच्या झोपडीत अहंकार आहे. देवाने कुठं जावं? विदुराच्या झोपडीत देवाने जावं. जिथं देवाचं राक्षसाचं वाकडं आहे आम्ही म्हणतो, त्या भक्त प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार देवाने घ्यावा. अजून काय करावं त्यानं? त्यानं सगळं केलंय, चौखोबाची ढोरं सुद्धा देव ओढू लागला. एवढं सगळं त्याने केलंय. माऊली सांगतात म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेचे कारण, हे अकारण आहे, याला कोणतंही कारण नाहीये, ते आम्ही बनवलंय. पण देव जो आहे ना, शबरी माता भिल्ल कन्या होती, भिल्ल, पण तिची उष्टी बोरं खायला देवाने कमीपणा घेतला नाही. देव आजही येतो, फक्त त्याला तेवढ्या अंतकरणातनं हाक मार लागते. माय बाप हो एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला वाटत असेल त्यांना सगुण रूपात यावं. आमची दृष्टी तेवढी पवित्र आहे का हो? आमच्या दृष्टीत तेवढी दिव्यता आहे का हो? अहो तो निर्गुण निराकार नटलेला आहे. सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. सगळीकडे आहे ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला घन दाट हरी दिस. माऊलीने ओरडून सांगितलं तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामुकी भ्रांतीसी कामू विषयावर. ए रवी सर्वांच्या हृदय देश, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्पृहे अहर्निशी वस्तू. तुमच्या आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये त्याचं वास्तव्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन उठाव असे परिप्राणियांचे देव कैसे ते न देखती माते. ऐक अर्जुना, अरे या पृथ्वी तलावर सुईचं टोकही असं नाही की जिथं मी नाही. मग मला हा प्रश्न आहे, जर देवाने ओढून सांगितलं मी चराचरात आहे, मग आम्हाला चराचरातला भगवंत खरंच दिसला का हो? जर दिसला असता तर मंदिराबाहेर बसलेल्या माणसाला आम्ही भिकारी कधीच म्हणलं नसतं. जर दिसला असता तर घरातले मायबाप वृद्धाश्रमात कधी दिसलेच नसते. जर चराचरामध्ये देव दिसला असता तर एका बांधासाठी भावाभावात कधीच भांडणं नसती. एक लक्षात घ्या, परमार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ आहे. परमार्थ म्हणजे आपल्या आत डोकावून बघायचं आपण कोण आहे, आपण काय करतोय. आणि सर्वात ठाई असलेला जो ईश्वर आहे, तो म्हणतात ना जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत. आपण सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहे. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृती सानिकर्ष. आपण भगवंताचे अंश आहे, परंतु बुद्धीच्या विकारामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विसर पडतो. असो, या सगळ्या गोष्टी करत असताना समाजातला देव जाणून जर केलं तर माऊलींचा समाधी सोहळा सार्थ केला गेल. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण इथपर्यंत आलो. आता काय करायचे, फुलं वाटणार आहेत त्यांनी आत्ताच वाटून घ्या. परत गोंधळ, आता वाटून घ्या फुलं. आणि जेव्हा कथा सांगत असताना ज्ञानोबराय समाधीला बसतील त्या क्षणाला जेव्हा पुंडलिका वरदेचा गजर होईल तेव्हा सगळ्यांनी आहे त्या ठिकाणहून माऊलींवर पुष्पवृष्टी करायची. समजलं सगळ्यांना? आता सर्वांनी सुंदर असे हात वर घ्या. ज्याला आहेत त्याने घ्या, ज्याला नाही त्याने घेऊ नका. विठोबा रखुमाई
हरी विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरे 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 जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 हरे 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 जय हरे 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 विठोबा रखुमाई